जयसिंगपूरचं स्मार्ट सिटी बनवण्याचं ध्येय त्यांचं जे आहे ते खरोखरच या 2 वर्षांमध्ये पूर्ण होईल. या जयसिंगपूरला सिंगापूर बनवण्याचं काम हे यड्रावकर बंधूच करतील. मी गेले 20 वर्ष झालं बघतोय जयसिंगपूरच्या विकासाचं जे पेंडिंग काम होतं ते फक्त आणि फक्त माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आणि संजय पाटील यड्रावकर साहेब यांनीच पूर्ण केलेलं आहे. प्रत्येक ह्याच्या आधीचं राजकारण हे फक्त बोलण्याचं राजकारण होतं. खरं विकासाचा जो या जयसिंगपूरचा जो विकास झालाय या दोन्ही बंधूंनीच केलेला आहे. एवढा मोठा निधी आणून त्या निधीचा वापर प्रत्येक जयसिंगपूर नगरीमध्ये गेला तर ते स्मार्ट सिटी या नावाने भविष्यात ओळखली जाणार आहे. प्रत्येक लोकांचा प्रश्न काय हा जाणून घेऊन तो प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न या दोन्ही बंधूंनी केलेला आहे. आणि आमचं असं मत आहे जो विकास करतोय त्याच्या पाठीशी एकनिष्ठ राहणे प्रत्येक समाजानं हा हेतू प्रत्येक समाजाचा आहे. प्रत्येक बांधवांचा हेतू आहे की बाबा विकास करणारी माणसं ही पुढे आली पाहिजे आणि ही दोन्ही बंधू हे विकासाच्या माध्यमातून पुढे जाणारी लोक आहेत. प्रत्येक लोकांच्या गरजा समजावून तो ती गरजा पूर्ण करण्याचा 100% प्रयत्न करणारी म्हणजे ही दोन बंधू आहेत आणि हीच त्या सत्य द्यायला पाहिजे. आणि जयसिंगपूरचं स्मार्ट सिटी बनवण्याचं ध्येय त्यांचं जे आहे ते खरोखरच या 2 वर्षांमध्ये पूर्ण होईल. त्या जयसिंगपूरला सिंगापूर बनवण्याचं काम हे यड्रावकर बंधूच करतील.